फाल्गुन अमावस्या उपाशी राहिला तरी चालेल, पण घराच्या उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल, मुलांची पतीची अफाट प्रगती होईल. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. एका साध्या छोट्याशा उपायामुळे तुमच्या घरातून अनेक वर्षाची आर्थिक अडचण हळूहळू दूर व्हायला लागेल. आणि जर तुमच्या घरात पैसा येऊ लागला, सुखसमृद्धी वाढू लागली आणि घरातील वातावरण देखील आनंदी व सकारात्मक होऊ लागले, आणि तेही विशिष्ट दिवशी केलेलं आहे का छोट्याशा उपायाने. या एका विशिष्ट दिवशी केलेला हा छोटासा उपाय करण्यासाठी फार मोठे काही कष्ट करण्याची गरज नाही. फक्त एका विशिष्ट दिवशी योग्य पद्धतीने एक छोटासा उपाय केला तर त्याचे आश्चर्यचकित परिणाम दिसू शकतात, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, कारण काही दिवस असे असतात की त्या दिवशी केलेली छोटी छोटी धार्मिक कृतीसुद्धा आपल्या आयुष्यावर मोठा सकारात्मक परिणाम घडवू जाते. 19 मार्च गुरुवार या दिवशी अत्यंत महत्त्वाची तिथी आलेली आहे, आणि ही तिथी म्हणजे फाल्गुन अमावस्या. हिंदू धर्मशास्त्रानुसार अमावस्या प्रत्येक महिन्यात येते, परंतु काही अमावस्या असे असतात त्यांना विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व असते. त्यापैकीच फाल्गुन महिन्यातील अमावस्या ही अत्यंत प्रभावी मानली जाते. मराठी पंचांगानुसार ही अमावस्या वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात येत असल्याने तिचे महत्त्व आणखीन वाढते. अनेक धर्मग्रंथामध्ये असे सांगितले आहे की या दिवशी केलेले दान, स्नान, पूजा किंवा काही विशेष उपाय हे अत्यंत फलदायी ठरतात. विशेष म्हणजे हा दिवस केवळ देवपूजेसाठीच नाही तर पितृस्मरणासाठी देखील अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळणे हे प्रत्येक कुटुंबासाठी खूप आवश्यक असते, कारण इतर आपले पितृ देखील प्रसन्न असतात. घरात सुखसमृद्धी वाढते, अडचणी कमी होतात आणि कुटुंबाची प्रगती सहजपणे होऊ लागते असे मानले जाते. त्याचबरोबर अमावस्या ही माता लक्ष्मीची देखील संबंधित तिथी मानली जाते. आपण दिवाळीच्या दिवशी जे लक्ष्मीपूजन करतो तेही अमावस्येलाच केले जाते. यावरूनच या दिवसाचे महत्त्व लक्षात येते. असे म्हटले जाते की या दिवशी श्रद्धेने माता लक्ष्मीची पूजा केली तर घरातील दारिद्र्य हळूहळू दूर होऊ लागते आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत मिळते. धार्मिक ग्रंथामध्ये असेही सांगितले आहे की या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे, दानधर्म करणे, तसेच पितरांसाठी तर्पण करणे यामुळे व्यक्तींच्या जीवनातील अनेक नकारात्मक परिणाम कमी होतात. पितृदोष असल्यास त्यातूनही हळूहळू मुक्ती मिळते असे मानले जाते. म्हणूनच अनेक अनुभवी संत महात्मे सांगतात, अमावस्येचा दिवस दुर्लक्षित करू नये. या दिवशी श्रद्धेने केलेली साधना किंवा छोटासा उपाय सुद्धा आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये फाल्गुन अमावस्येच्या दिवशी सकाळी उंबरठ्यावर करायचा एक अतिशय प्रभावी उपाय पाहणार आहोत. असा विश्वास आहे की हा उपाय श्रद्धेने केला तर घरातून नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीची कृपा वाढते आणि कुटुंबाच्या प्रगतीचे मार्ग हळूहळू सुधारू लागतात. पण हा उपाय कधी करायचा, कोणत्या वेळेत करायचा आणि नेमकी कोणती वस्तू आहे जी उंबरठ्यावर ठेवायची आहे, अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण उपायांमधील अगदी छोट्या छोट्या टिप्स खूप महत्त्वाच्या असतात. तसेच चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा. आणि माता लक्ष्मीची कृपा, तुमचा आशीर्वाद तुमच्यावरती, तुमच्या कुटुंबावरती सदैव राहावा असे जर तुम्हाला वाटत असेल तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी, जय महालक्ष्मी नक्की लिहा. तसेच बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर अमावस्या ही विशेष का मानली जाते आणि या दिवशी केलेले पूजेचे आणि उपायांचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे. आपल्या धर्मशास्त्रानुसार 10 दिवस आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील आणि प्रभावी मानला जातो, जो की अमावस्येचा असतो. कारण हा अमावस्येचा दिवस, अमावस्येच्या दिवशी चंद्र पूर्णपणे अदृश्य असतो आणि या काळात सूक्ष्म ऊर्जा अधिक सक्रिय असते. अनेक धर्मग्रंथामध्ये सांगितले गेले आहे. म्हणूनच या दिवशी केलेले जर तुम्ही दान, पूजा, काही विशिष्ट उपाय अत्यंत परिणामकारक ठरतात.
विशेष म्हणजे हा दिवस आपल्या पितरांना स्मरण करण्यासाठी देखील अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आपल्या घरातील जे पूर्वज या जगातून निघून गेले आहेत त्यांची कृपा आपल्या कुटुंबावर असणे खूप आवश्यक आहे. पण अनेक वेळा आपल्याला समजत नाही. घरातील काही अडचणी, सतत येणारे अडथळे किंवा अचानक निर्माण होणाऱ्या समस्या या पितृदोषामुळे देखील असू शकतात असे धर्मशास्त्र सांगते. म्हणूनच अमावस्येच्या दिवशी पितरांचे स्मरण करणे, त्यांच्यासाठी प्रार्थना करणे किंवा एखादी छोटीशी सेवा करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने पितृ प्रसन्न होतात आणि ते आपल्या कुटुंबाला सुखी संसाराचे आशीर्वादही देतात असे मानले जाते. आता तुम्ही अनेकदा ऐकले असेल की काही घरांमध्ये माता लक्ष्मी वास टिकत नाही किंवा कितीही प्रयत्न केले तर आर्थिक स्थिरता येत नाही, व्यवसायात अडचणी येतात, कामावर आपल्या ताण राहतो, घरामध्ये सतत ताणतणावाचे वातावरण असते. काही वेळा तर घरात पैसा असतो पण समाधानच नसते, आनंद नसतो. आपला धर्म परंपरेनुसार लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही, लक्ष्मी म्हणजे समृद्धी, आनंद, शांतता आणि घरातील प्रेमळ वातावरण. ज्या घरात कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम, आदर आणि एकोपाचे वातावरण असते त्या घरात लक्ष्मी स्थिर राहते असे मानले जाते. जर घरात सतत भांडणे, नकारात्मक ऊर्जा, ताणतणाव असेल तर लक्ष्मी टिकत नाही असे आपल्या आईवडिलांनी देखील सांगितले आहे. म्हणूनच केवळ पैसा कमवणे पुरेसा नसते तर घरातील वातावरण हे सकारात्मक असणे खूप गरजेचे असते. आणि म्हणूनच फाल्गुन अमावस्येच्या दिवशी काही छोटे धार्मिक उपाय केले तर घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होण्यास मदत होते असे मानले जाते. अनेक लोकांचा असा अनुभव आहे की या दिवशी श्रद्धेने केलेल्या उपायांमध्ये त्यांच्या आयुष्यात हळूहळू सकारात्मक बदल घडू लागतील. पण इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. कोणता उपाय करताना श्रद्धा आणि मनाची शुद्धता असणे अत्यंत आवश्यक आहे. फक्त उपाय म्हणून केला तर त्याचा परिणाम कमी होतो, पण जर तुम्ही मनापासून प्रार्थना केली, देवावर विश्वास ठेवला आणि कृतज्ञतेने हे उपाय केले तर त्याचे परिणाम अधिक चांगले मिळतात असे सांगितले जाते. तर हा उपाय करण्यापूर्वी काही तयारी करणे खूप आवश्यक आहे. सर्वप्रथम 20 मार्च गुरुवारच्या दिवशी सकाळी शक्यतो लवकर उठायचं आहे. सकाळची वेळ ही आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत पवित्र वेळ मानली जाते. या वेळेत केलेली प्रार्थना, पूजा, दानधर्म अतिशय फलदायी ठरतात असे अनेक संतांनी देखील सांगितले आहे. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला स्नान करायचं आहे. स्नान करताना अंघोळीच्या पाण्यात थोडेसे गंगाजल, थोडेसे मीठ टाकायचे आहे. गंगाजल पवित्रतेचे प्रतीक मानले जाते आणि मीठ नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी उपयोगी मानले जाते. त्यामुळे या दोन्ही गोष्टी पाण्यात टाकून स्नान केल्यास शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होतात असे मानले जाते. जर कोणाला गंगाजल उपलब्ध नसेल तर फक्त मीठ टाकूनही तुम्ही स्नान करू शकता. यानंतर तुम्हाला घरातील देवघरात जाऊन देवाची विधिवत पूजा देखील करायची असते. घरात प्रसन्न वातावरण तयार करायचे असते. पूजा झाल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे घराची स्वच्छता. कारण ज्या ठिकाणी स्वच्छता असते तिथे सकारात्मक ऊर्जा टिकते असे सांगितले जाते. म्हणून तुम्हाला घराची फरशी स्वच्छ पुसायची आहे. फरशी पुसताना पाण्यात थोडेसे खडे मीठ आणि थोडेसे गोमूत्र टाकायचे आहे. गोमूत्र उपलब्ध नसेल तर हरकत नाही, फक्त मीठ टाकले तरी देखील चालेल. या पाण्याने घर पुसणे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि वातावरण अधिक शुद्ध होते असे मानले जाते. हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला पुढे सांगितलेला मुख्य उपाय करायचा आहे आणि लक्षात ठेवा हा उपाय सकाळी 12 वाजण्याच्या आधीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. अत्यंत महत्त्वाचा आहे. आता उंबरठा नेमके काय करायचे, कोणती वस्तू ठेवायची आणि कोणत्या पद्धतीने हा उपाय पूर्ण करायचा. सर्वप्रथम तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. तांब्याची भांडी आहेत तर ती तांब्याचा भांडे नसेल तर तुम्ही स्वच्छ स्टीलचं भांडं देखील घेऊ शकता. त्या भांड्यामध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी भरायचे आहे. त्यानंतर त्या पाण्यात 1 चमचा हळद टाकायची आहे. आपल्या संस्कृतीमध्ये पवित्रता आणि मंगलतेचे प्रतीक मानले जाते हा कलश, त्यामुळे या पाण्यात एक प्रकारची पवित्रता प्राप्त होते. जर तुमच्याकडे गोमूत्र उपलब्ध असेल तर त्यातील काही थेंब त्या पाण्यामध्ये तुम्ही टाकू शकता. उपलब्ध नसेल तर काही हरकत नाही. आता हे तयार झालेले हळदीचे पाणी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्याच्या बाहेरच्या बाजूला हलकेच शिंपडायचे आहे. आपल्या घराचा उंबरठा हा केवळ दाराचा भाग असतो. आपला परंपरेनुसार उंबरठा हा घराची ऊर्जा प्रवेशाचा बिंदू मानला जातो. घरात येणारी सकारात्मक ऊर्जा असो किंवा नकारात्मक ऊर्जा असो ही सर्वप्रथम उंबरठ्यावरूनच
आतमध्ये प्रवेश करत असते असे मानले जाते. म्हणूनच अनेक धार्मिक विधींमध्ये उंबरठ्याला विशेष महत्त्व दिले गेले आहे. असे मानले जाते की रात्रीच्या काळात बाहेरून काही नकारात्मक कंपनी किंवा अशुभ ऊर्जा उंबरठ्याजवळ जमा होऊ शकतात. त्यामुळे सकाळी हळदीचे पाणी शिंपडून हे स्थान शुद्ध केले जाते. हे पाणी शिंपडल्यानंतर एक स्वच्छ कपडा घेऊन उंबरठा हलकेच पुसून घ्यायचा. यामुळे त्या जागेची शुद्धता वाढते आणि पुढील पूजा करण्यास योग्य वातावरण तयार होते. त्यानंतर तुम्हाला हळदीचे थोडेसे लेपन तयार करायचं आहे. तो लेपन उंबरठ्यावर हलक्या हाताने लावायचा आहे आणि आपल्या संस्कृतीमध्ये हळदीला अत्यंत शुभ मानले जाते. विशेषतः लक्ष्मीपूजेमध्ये हळदीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. म्हणूनच असे मानले जाते की हळदीमुळे त्या ठिकाणी मंगल ऊर्जा निर्माण होते. हळदीचा लेप केल्यानंतर तुम्हाला उंबरठ्यावरती स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. स्वस्तिक हे अत्यंत पवित्र आणि मंगल चिन्ह मानले जाते आणि सोबत त्याचे प्रतीक मानले गेले आहे. बाजूला छोटे बिंदू द्यायचे आणि दोन्ही बाजूला छोट्या 2 रेषा देखील स्वस्तिकच्या बाजूला काढायच्या. त्यानंतर स्वस्तिकला हळद आणि कुंकू अर्पण करायचं. यानंतर आणखीन एक महत्त्वाचा टप्पा करायचा आहे. थोडेसे कुंकू घ्यायचे आणि त्यामध्ये थोडेसे पाणी टाकून गंध तयार करायचा. हे पाणी तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजलाचा एक टिपका टाकू शकता. नसेल तर काही हरकत नाही, साधं पाणी तुम्ही टाकू शकता. या गंधाने तुम्हाला लक्ष्मीचे प्रतीक काढायचे आहे. आंबट आवर लक्ष्मीचे प्रतीक तयार करायचे आहे. म्हणजे गंधाने एकामागोमाग एक असे 8 छोटे बोटांचे ठसे काढायचे आहे. हे करताना प्रत्येक बोट काढताना मनात अष्टलक्ष्मीचे नाव घ्यायचे आहे. पहिले आदिलक्ष्मी, दुसरी धनलक्ष्मी, तिसरी धान्यलक्ष्मी, चौथी गजलक्ष्मी, 5वी संतानलक्ष्मी, 6वे वीरलक्ष्मी, 7वे विद्यालक्ष्मी, 8वे विजयालक्ष्मी, अष्टलक्ष्मी या संपन्नतेच्या विविध रूपांचे प्रतीक मानल्या जातात. जीवनात केवळ पैसा असणे पुरेसे नसते. ध्यान, आरोग्य, धैर्य, कुटुंबातील आनंद, मुलांचे कल्याण आणि विजय या सर्व गोष्टी देखील समृद्धीचा भाग आहे. म्हणूनच अष्टलक्ष्मीची पूजा अत्यंत शुभ मानली जाते. किंवा अगरबत्ती दाखवून त्या ठिकाणी नमस्कार करायचा आहे. तुम्हाला एक स्वच्छ प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये थोडीशी चणा डाळ ठेवायची आहे आणि त्या चणा डाळीवर गुळाचा एक छोटा खडा ठेवायचा आहे. ही प्लेट तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरठ्याच्या बाहेरच्या बाजूला ठेवायची आहे. पण लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही बाहेरून घरात प्रवेश करता तेव्हा जी तुमची उजवी बाजू असते त्या बाजूला प्लेट ठेवायची आहे. ही प्लेट तुम्हाला संपूर्ण दिवस तशीच ठेवायची आहे. घरामध्ये येताना उजव्या बाजूला ठेवायची आहे. ही प्लेट ठेवताना मनातून माता लक्ष्मीला प्रार्थना करा. आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी राहो आणि घरातील गरिबी दूर होवो आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्यांच्या आयुष्यात प्रगती होवो. हा उपाय दिसायला छोटा आहे, पण श्रद्धेने केल्यास त्याचा परिणाम हळूहळू जाणवू लागतो असे अनेक लोक सांगतात. पण या उपायाचा अजून एक महत्त्वाचा भाग आहे जो संध्याकाळी करायचा असतो आणि तो भाग पितरांना समर्पित आहे. तो उपाय नेमका कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा आणि त्यामागे आध्यात्मिक कारण आहे. सकाळी केलेला उपाय पूर्ण झाल्यानंतर संध्याकाळी देखील एक अतिशय महत्त्वाची गोष्ट करायची आहे. कारण फाल्गुन अमावस्या ही केवळ लक्ष्मी प्राप्तीसाठी नाही तर पितरांच्या स्मरणासाठी देखील अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते. आपल्या हिंदू धर्मामध्ये परंपरेनुसार असे मानले जाते की अमावस्येच्या दिवशी आपले पितरांचे सूक्ष्म स्वरूप पृथ्वीवर येते आणि ते आपल्या कुटुंबाकडे प्रेमाने पाहतात आणि आपण त्यांची आठवण काढतो का, त्यांच्यासाठी प्रार्थना करतो का हे ते अनुभवत असतात असे सांगितले जाते. म्हणूनच या दिवशी पितरांना स्मरण करून त्यांच्यासाठी एक छोटी सेवा केली तर ते प्रसन्न होतात आणि आपल्या कुटुंबात आशीर्वाद देतात असे मानले जाते. यासाठी तुम्हाला संध्याकाळी एक मातीचा छोटासा दिवा घ्यायचा आहे. त्या दिव्यामध्ये तिळाचे तेल अत्यंत शुभ मानले जाते. जर तिळाचे तेल उपलब्ध नसेल तर मोहरीचे तेल देखील तुम्ही वापरू शकता आणि जर हे दोन्ही तेले उपलब्ध नसेल तर घरात जे तेल असेल ते तुम्ही वापरले तरी देखील चालेल. त्या तेलामध्ये थोडेसे तीळ किंवा मोहरीचे दाणे टाकायचे आहेत. त्यानंतर कापसाची दुहेरी वात तयार करून यामध्ये ठेवायचे आहे. आता एक छोटी प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ पसरवायचे. त्या तांदळावर हा दिवा ठेवून प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा तुम्हाला घराच्या उंबरठ्याच्या बाहेर उजव्या बाजूला ठेवायचा आहे आणि हा दिवा संध्याकाळी साधारण 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत या वेळेत हा दिवा लावणे
अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की जेव्हा पितृ पुन्हा आपल्या लोकात परत जातात तेव्हा त्यांच्या मार्गामध्ये अंधार नसावा म्हणून त्यांच्या मार्गाला प्रकाश देण्यासाठी हा दिवा लावला जातो. हा दिवा म्हणजे आपल्याकडून केलेला एक छोटासा सन्मान आणि कृतज्ञतेचा भाव असतो. अनेक अडचणी आपोआप कमी होतात असे सांगितले जाते. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.